हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण पुढचा भाग बघतोय. त्याच्यामध्ये लाइटनिंग आणि व्होल्कॅनो हे दोन भाग आपल्याला बघायचे आहेत. बघा आपण डिरेक्टली सुरू करूया. लाइटनिंग हा जो भाग आहे याच्यामध्ये कॅन यू टेल हा भाग जो आहे हा कमी केलेला आहे. मग त्याच्या पुढचा आपल्याला भाग बघायचा आहे. यू हॅव लर्न्ड अबाउट जनरेशन ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज अँड लाइटनिंग स्ट्राईक इन द लेसन ऑन द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. बघा स्थितिक विद्युत हा आपण एक पाठ पाहिला होता. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्जचं जनरेशन कसं होत आहे आणि त्याचबरोबर लाइटनिंग स्ट्राइक्स कसे होत आहेत याविषयी आपण माहिती घेतली होती. लाइटनिंग स्ट्राइक म्हणजे वीज जी पडते त्याविषयी. बघा मग इन धिस लेसन वी शाल लर्न समथिंग मोर अबाउट लाइटनिंग अँड द मेजर ऑफ प्रोटेक्शन फ्रॉम इट. ह्या चॅप्टरमध्ये या पाठामध्ये आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे याच्यापासून आपण प्रोटेक्शन कसं करणार आहोत हा भाग आपण काय करायचा आहे पाहायचा आहे. बघा मग आता वंडरफुल थिंग्स टू यू नो हा भाग कमी केलेला आहे. डू यू नो हा भाग सुद्धा हे दोन भाग कमी केलेले आहेत. आता आपल्याला व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक ड्युरिंग द थंडर स्ट्रोम्स म्हणजे वीज कडाडत असताना तुम्ही कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत हे सांगितलेलं आहे. डू नॉट स्टँड ऑन द ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री म्हणजे तुम्ही ज्या वेळेला वीज कडाडत असेल अशा वेळेला तुम्ही ओपन ग्राउंडवर उभं नाही राहिलं पाहिजे, झाडाखाली सुद्धा उभं नाही राहिलं पाहिजे. डू नॉट गो टू द हाय लोकेशन ऑर क्लाइम्ब अ ट्री झाडाच्या फांदीवर किंवा एकदम हाय लोकेशनवर म्हणजे डोंगर असतात अशा ठिकाणी जाऊन नाही उभं राहिलं पाहिजे. डू नॉट स्टँड नियर द इलेक्ट्रिक पोल ऑर टेलिफोन पोल ऑर अ टॉवर टॉवरच्या खाली इलेक्ट्रिक कोणतेही खांब वगैरे असतील त्याच्या खाली उभं नाही राहिलं पाहिजे. डू नॉट लीन ऑन वियर्ड फेन्सेस wired fences around a farm, a compound, a garden or a house. बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी की गाव शेत जे असतं त्याचप्रमाणे हाऊस घराच्या भोवती आपण जी काय म्हणतो त्याला कुंपण जे घालतो त्याच्या भोवती नाही उभं राहिलं पाहिजे. इफ यू आर ऑन अ टू व्हीलर, अ बायसिकल, a tractor or a boat, get off immediately and go to the safe place. जर तुम्ही टू व्हीलरवर असाल, गाडीवर असाल, सायकलवर असाल, ट्रॅक्टरवर असाल किंवा बोटमध्ये असाल अशा वेळेला जिथल्या तिथे ते थांबवून तुम्ही एखादा सेफ प्लेसवर जाऊन थांबलं पाहिजे. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस सर्वांनी एका ठिकाणी जाऊन उभं नाही राहिलं पाहिजे. टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ द 15 फीट बिटवीन द टू पर्सन दोन व्यक्तींमध्ये 15 फीटचं एवढं अंतर असलं पाहिजे. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल ॲप्लियन्सेस. डू नॉट यूज मोबाईल और टेलिफोन अशा वेळी मोबाईल किंवा टेलिफोन वापरला नाही पाहिजे. स्टँड ऑन द ड्राय वूड, अ प्लास्टिक शीट, सॅक और जूट क्लॉथ और द ड्राय लीव्स. बघा एखाद्या लाकडाचा जास्त वापर होतो किंवा प्लास्टिकची शीट असेल किंवा सॅक्स असते अशा ठिकाणी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन द सोल ऑफ युअर फीट, प्लेसिंग युअर हँड ऑन युअर नीज अँड क्रंच लो. बघा काय सांगितलेलं आहे दोन्ही पाय एकत्र करून काय करायचं आहे की गुडघ्यावर दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि तळ पायावर बसायचं आहे. बघा स्विमर्स और फिशरमेन शुड इमिजिएटली कम आउट ऑन वॉटर म्हणजे जे पोहत असतात पाण्यामध्ये किंवा फिशरमॅन असतात मासेमारी करणाऱ्या व्यक्ती असतात त्यांनी इमिजिएटली अशा वेळी पाण्यातून बाहेर आलं पाहिजे. त्याचबरोबर a puka house is a safest place. Find out is there lightning conductor or any tall building near the house. If necessary, get a lightning conductor fitted on your house. बघा पक्के घर हे सुरक्षित ठिकाण असतं. मग अशा वेळेला की आपल्या घराच्या आसपास कुठेही इमारतीवर लाइटनिंग कंडक्टर असेल अशा ठिकाणी तुम्ही थांबलं पाहिजे. इफ नेसेसरी गेट लाइटनिंग कंडक्टर फिटेड ऑन युअर हाऊस आणि तो जो लाइटनिंग कंडक्टर आहे म्हणजे तडित रक्षक ज्याला म्हणतात तो तुमच्याही घरावर तुम्ही बसवून घेऊ शकता का हे बघायचं आहे, ट्राय करायचा आहे. माय फ्रेंड द इंटरनेट हा भाग कमी केलेला आहे. हा आत्ता जो आपण भाग बघितला हा कोणता होता तर आपण लाइटनिंग वीज कडाडते किंवा पडते हा भाग आपण पाहिलेला आहे. आता जो आपल्याला भाग पाहायचा आहे पुस्तकही तुम्ही घेऊन बसा व्हिडिओ पाहताना. माझ्यासमोरही तुमचं हे पुस्तक आहे. आता जो आपल्याला पुढचा भाग मी कुठले कुठले भाग कमी झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. सॉरी. बघा आता आपल्याला जो बघायचा आहे तो व्होल्कॅनो बघायचा आहे, ज्वालामुखी.
व्होल्कॅनो इज अ नॅचरल इव्हेंट और फेनोमिनॉन. सॉरी. व्होल्कॅनो जो असतो हा एक नॅचरल इव्हेंट आहे किंवा नैसर्गिक घटना आहे. द इंटेरियर ऑन द अर्थ इज अ व्हेरी हॉट. पृथ्वीचा जो आतला भाग आहे हा अतिशय गरम हॉट असतो. मुवमेंट ऑफ द हॉट सबस्टन्सेस कंटिन्युअसली ऑकर फ्रॉम द इंटेरियर टूवर्ड अ सरफेस ऑफ द अर्थ. आणि जी मुवमेंट होत असते ह्या हॉट सबस्टन्सेसची जी मुवमेंट असते, हालचाल असते, ही कंटिन्युअसली असते. कुठून? इंटेरियर टुवर्ड द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थच्या, पृथ्वीच्या आतील भागापासून सरफेसपर्यंत. ॲज अ रिझल्ट समटाईम द सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस सबस्टन्सेस बिलो द अर्थ क्रस्ट आर पुश्ड टुवर्ड द क्रस्ट. आणि ह्याचाच रिझल्ट काय होतो या हालचालचा, की काही सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस सबस्टन्सेस जे पृथ्वीच्या भूभागात आतमध्ये आहेत, हे काय होतात? बाहेरच्या बाजूला येतात. व्हेन धीस सबस्टन्सेस कम आउट ऑफ द अर्थ क्रस्ट इन अँड इरप्शन अँड स्टार्ट फ्लोईंग इज कॉल्ड अ व्होल्कॅनो. हे जे सबस्टन्सेस असतात, हे हॉट सबस्टन्सेस असतात, हे पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेरच्या बाजूस येतात आणि फ्लो व्हायला सुरुवात होतात. जसं की या छोट्याशा पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. इथून बाहेर आलेला आहे आणि इथून खाली वाहत आलेला आहे. हॉट सबस्टन्सेस आहेत, ह्यालाच आपण व्होल्कॅनो असं म्हणतात. बघा, उदाहरण घ्यायचं झालं तर आत्ताच या डिसेंबरमध्येच इंडोनेशियामध्ये एक व्होल्कॅनो ही घटना झालेली आहे ज्वालामुखीची. आत्ताच काही दिवसांपूर्वीच आपल्याला बातम्यामध्ये दाखवलेलं होतं. बातम्या पाहत असाल तर तुम्ही बघितलेलं असेल हे. मग हे एक उदाहरण आहे व्होल्कॅनोचं. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द व्होल्कॅनोज. बघा, ज्वालामुखीचे इफेक्ट नक्की काय असतात, तर द केमिकल सबस्टन्सेस सच ॲज लावा, व्हेपर, hot mud, sulfur, etc. are collected on the surface of the earth and thereby mountain and hill are created. काय सांगितलेलं आहे, हे माउंटेन आणि हिल हे क्रिएट कसे झाले हे तुम्ही भूगोलमध्ये, जॉग्राफीमध्ये बघता. मग बघा, काही केमिकल सबस्टन्सेस जो बाहेर येतो त्याला आपण लावा रस असं म्हणतो. ठीक आहे, लावा हे जे व्हॅपर्स असतात जे बाहेर पडतात हे वर. हॉट मड असतो आणि सल्फर असतं, हे सगळं काय होतं? कलेक्टेड होतं सरफेसवर आणि हे एकत्र जमा होऊन त्याच्यापासून माउंटेन आणि हिल्स बनतात. द ॲटमॉस्फिअर गेट पोल्युटेड ड्यू टू द ॲश अँड गॅसेस इजेक्टेड बाय द व्होल्कॅनो. बघा काय सांगितलेलं आहे, ज्वालामुखीतून जी काही गॅसेस आणि राख बाहेर पडत असते, यामुळे काय होत आहे? वातावरण प्रदूषित होत आहे. ऑफन इट रेन ॲज अ रिझल्ट ऑफ द व्होल्कॅनो इरप्शन. भरपूर वेळा असं पाहण्यात आलेलं आहे की व्होल्कॅनो ज्वालामुखीनंतर ज्वालामुखीमुळे भरपूर वेळा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेलाही बघितला गेला आहे. टेम्परेचर रायझेस ड्यू टू द हॉट गॅसेस. आणि ज्या ठिकाणी हा ज्वालामुखी बाहेर आलेला आहे त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की टेम्परेचर जे आहे हे अतिशय वाढतं. फॉरेस्ट अँड द सेटलमेंट गेट बरीड अंडर द हॉट मड. बघा, उष्ण चिखलाखाली जंगल आणि त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे की सेटलमेंट्स म्हणजे काही वस्त्या असतात त्या गाडल्या जातात. व्होल्कॅनो इरप्ट इन द सी ॲज दे डू ऑन द लँड. द सेम सबस्टन्सेस दॅट कम आउट ड्युरिंग द इरप्शन ऑफ द व्होल्कॅनो ऑन द लँड आर इजेक्टेड ड्युरिंग द इरप्शन ऑफ अ व्होल्कॅनो इन द सी. बघा, ज्वालामुखी जसे आपल्या पृथ्वीच्या भूभागावर होत असतात, जमिनीवर होत असतात, त्याचप्रमाणे ते समुद्रातही होतात. द सेम सबस्टन्स, जे सबस्टन्स पृथ्वीवर असताना बाहेर येतात तसेच सबस्टन्स बाहेर येतात ज्या वेळेला ते समुद्रामध्ये ज्वालामुखी बाहेर येतो किंवा ही घटना होत असते. सम आईसलँड्स आर क्रिएटेड ड्यू टू द इरप्शन ऑफ द व्होल्कॅनोज इन द सी. आणि काही आईसलँड तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत की समुद्रामध्ये दिसतात. हे आईसलँड्स आहे ते क्रिएट कशामुळे झाले? ह्या ज्वालामुखीमुळे. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ द व्होल्कॅनो टू स्टॉप इट आफ्टर इट इरप्ट टू कंट्रोल इट. हे आपल्यासाठी शक्य नाही आहे की आपण ह्या व्होल्कॅनोला, या ज्वालामुखीला थांबवू शकतो. ह्याला कंट्रोल करणं आपल्या हातामध्ये नाही आहे. However, by means of the science and technology, it is possible to predict an eruption land to take immediate step for the disaster management. पण आपल्या हातामध्ये एक गोष्ट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमुळे ही गोष्ट आपल्या हातात आहे, कंट्रोलमध्ये आहे, की हे पॉसिबल होऊ शकतं की ह्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याला प्रिडिक्ट करू शकते, सांगू शकते की कोणत्या भागामध्ये काय हालचाल चाललेली आहे किंवा हा
व्होल्कॅनो या भागात ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे. ठीक आहे. बघा, आज आपण बघितलेलं आहे लाईटनिंग आणि व्होल्कॅनो. उद्याच्या भागात आपण त्सुनामी बघणार आहे. आजच्या भागामध्ये जर कोणाला काहीही शंका असेल तर मला नक्की सांगा. थँक्यू.